श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आजचा दिवस खूप छान असा उगवला आहे माझ्यासाठी आणि सकाळी सकाळी बघा बाहेरचा शूट करूया म्हटलं थोडासा, कारण पक्ष्यांचा आवाज खूप छान येत होता आणि कोणीच नसतं बाहेर सकाळचं. तर हा बघा कॅमेरा थोडा आडवा तिडवा दिसते तुम्हाला, कारण मी खिडकीमधून हा कॅमेऱ्याने शूट म्हणजे मोबाईलने शूट करते. थोडा आडवा झाला आहे म्हणजेच खिडकीतनं मोबाईल धरायला. तरी बघा पक्षी सकाळी सकाळी किती छान आणि किती गोड असा आवाज येतो. आणि असं वातावरण ह्या एरियामध्ये फक्त सकाळच्या वेळेसच तुम्हाला बघायला भेटेल आणि फील होईल, कारण दिवसभर तर नुसतंच कंपन्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज आणि खूप जास्त प्रदूषण असतं. तर आजचा मेनू मी तुम्हाला सांगत आहे. तर मी मिक्स डाळीच्या इडल्या आणि तांदूळ आणि मिक्स डाळीपासून इडल्या बनवणार आहे. तर मी रात्री सगळं मिश्रण भिजत टाकलं होतं. तर हे बघा, हे याच्यामध्ये मुगाची डाळ आहे, थोडी तूर डाळ आहे आणि थोडी म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे आणि तांदूळ सगळं मिक्स मी भिजत टाकलं होतं रात्री धुवून एकदा. आणि आता याला स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि हे धुतल्यानंतर याला मिक्सरला लावणार आहे, कारण लाईटचा पण जरा प्रॉब्लेम चालू आहे सध्याच आत येत असते. तर मी याला मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलं. तोपर्यंत मिक्सरला लावायला घेतलं आणि एक साईडला तवा गरम करायला ठेवला आणि शेंगदाणे याच्यासोबत लागणार जी चटणी ना ती आपण बनवणार आहोत. तर याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजायला टाकलं तव्यावरती. एक साईडला मिक्सर लावून घेतलं आणि मिश्रण वाटून घेतलं. तर खालचं मिश्रण पांढरं दिसतंय आणि वरचं हिरवंगार का दिसतंय. तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडं जिरं असं वाटून घेतलं होतं, म्हणून थोडं वरचं मिश्रण हिरवं दिसतंय. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर आता इनो जे आहे ते तर मेन असतं, इनो टाकायलाच पाहिजे. तर इनो बिगर तर इडल्या म्हणजे होणारच नाही. खाता सोडा किंवा इनो हे दोघी पाहिजे. तर मी थोडंसं खाता सोडा पण यूज करणार याच्यात आणि इनो पण. तर इनोची पूर्ण पोळी मी टाकून दिली आणि याच्यावरती थोडंसं असं पाणी टाकू आपण, कारण इनो चांगला असा मॅश होतो. मग त्याच्यानंतर इकडं कुकर चढवला इडलीचा आणि प्रत्येक व्हिडिओ शूट करता आला आणि इडल्या भरताना वगैरे. आणि चटणी वाटून घेतली मिक्सरमध्ये पटकन. इथं कढई ठेवली, कढईमध्ये टमॅटो वगैरे फ्राय होतोय, जिरं टमॅटो. कारण शूट करण्याचा प्रॉब्लेम म्हटल्यावर थोडा गॅप घेऊन व्हिडिओ शूट केला. कारण माझ्याकडे हे नाही आहे, ट्रायपॉड नसतं का कॅमेरा म्हणजे मोबाईल ॲड करायला, ते नाही आहे माझ्याकडे. आणि इथं चटणीमध्ये थोडंसं दही टाकून म्हटलं तर, कारण थोडी खट्टी मिठी अशी टेस्ट. सांबार तर नाही इडली बरोबर, मग चटणीच थोडी खट्टी मिठी बनवूया आपण थोडं दही घालून. तर ते इडल्या रेडी झाल्या. 15 मिनटानंतर बघितलं मी, 10 ते 15 मिनटानंतर. तर इडल्या छानपैकी अशा रेडी झाल्या. तर थोडं गरम होतं हे अवन इडलीचं. इडली पात्र त्याला साईडला काढून ठेवलं थंड होण्यासाठी. मग त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर मला काढणार आहे. तर या थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं आपण एक साईडला चटणी वगैरे पण मस्तपैकी फ्राय करून घेतली आणि डबा भरायला घेतला, कारण आज डब्यावर इशूच्या पप्पाला सुद्धा इडल्याच द्यायच्या होत्या मला. तर चटणी बघा अशी मस्त झाली होती आणि इडल्या पण खूप छान अशा नरम झाल्या होत्या. आणि बघा तोडून दाखवते तुम्हाला. तर अशा याला थोडा कलर आला होता, जे मी कोथिंबीर आणि जिरं वाटलं होतं त्याने इडल्यांना. थोडी हळद पण टाकली होती मिश्रणात मी. तर रेडीमेड इडल्या करतो आणि उडदाच्या डाळीच्या तांदूळाच्या आपण इडल्या बनवतो, तशा छान झाल्या होत्या. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा.